हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 36 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरने तलावात उडी घेऊन आपले जीवन संपवले. जीवन संपवण्यापूर्वी त्याने 19 पानाची एक सविस्तर चिठ्ठी म्हणजे सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्याने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले असून कौटुंबिक कलहामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीताराम असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सीतारामची पत्नी रेणुका हिचे गेल्या 1.5 वर्षापासून 3 वेगवेगळ्या पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप सीतारामने सुसाईड नोटमधून केला आहे. यापैकी एका व्यक्तीने सीतारामच्या पत्नीसोबत काही खाजगी क्षण रेकॉर्ड केले होते. त्यानंतर रमणा नावाच्या एका व्यक्तीने हे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हायरल केले असा दावाही सीतारामने आपल्या पत्रात केला आहे. सोशल मीडियावर आपल्या पत्नीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर सीतारामला या प्रकरणाची माहिती मिळाली. ही बाब समजताच त्याला मोठा मानसिक धक्का बसला. आपण घराबाहेर असताना यातील काही व्यक्ती आपल्या घरी येऊन गेल्याचा उल्लेख त्याने पत्रात केला आहे. पत्नीची काळजी घेऊन आणि सर्व गरजा पूर्ण करूनही मिळालेल्या या विश्वासघातामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. त्यामुळे सीतारामने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सीतारामने लिहिलेली 19 पानाची चिठ्ठी जप्त केली असून त्यातील आरोपाची पडताळणी केली जात आहे. पत्नीचे कथित संबंध आणि व्हिडिओ व्हायरल करण्यामागील सत्य काय आहे याचा पोलीस शोध घेत असून या प्रकरणी लवकरच संबंधिताची चौकशी केली जाणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.